नागपूरची ती गाडी होती, विंडो सीट रिकामी होती. नागपूरची ती गाडी होती, ज्यामध्ये बसलो रे मी. विंडो सीट रिकामी होती, ज्यावरी बसली रे ती. हे संध्या 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 चित्रे नाव तिचं. सकाळच्या प्रहरी नागपूर या शहरी चाललो होतो मी रे भैया, नेहमी सारखा एसी मधुनी विदाऊट तिकिटानी. चाललो होतो मी रे मोरू, नेहमी सारखा टीसी तो घुसला. पाहून या हसला, वाटे मजला सोडून घेईल नेहमी सारखा. पण आज कसे रे त्याने मला पुरते गुंतवले. नागपूरची ती गाडी होती, ज्यामध्ये बसलो रे मी. विंडो सीट रिकामी होती, ज्यामध्ये बसली रे ती. हे संध्या 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 चित्रे नाव तिचं. संध्या 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 चित्रे नाव तिचं. आज संध्याची आठवण एखाद्या संध्याकाळी झाली की मेंदू कसा बेहोशून कवटीत गडाबडा लोळायला लागतो. नमस्कार, मी सोनाली. शो टाइम मध्ये तुमचं स्वागत. आज आपण भेटणार आहोत अशा एका हरहुन्नरी कलाकाराला, जो अभिनय तर करतोच, पण स्वतः गातो, स्वतः लिहितो, स्वतः डान्स करतो, असं बरंच काही स्वतः वाद्यही वाजवतो. तर असा अर्थातच कलाकार आपल्याबरोबर आहे सतीश तारे. सतीश, IBN लोकमत मध्ये तुझं स्वागत. धन्यवाद. मोरूची मावशीमुळे सध्या तू खूप चर्चेत आलायस पुन्हा एकदा, आणि मावशी ही भूमिका तुला मिळाली. तर एवढं मोठं नाटक कसं आलं तुझ्याकडे? खरं तर सोनाली, मला असं सांगावं आवडेल की हा एक वेगळा योगायोग आहे. मी वयाच्या 4थ्या वर्षी स्टेजवर काम केलं. तेव्हाचं पहिलं नाटकाचे लेखक होते आचार्य अत्रेच. त्या नाटकाचं नाव होतं साष्टांग नमस्कार. खरं तर आचार्य अत्रेंनी लिहिलेल्या मोरूची मावशी या नाटकातला मावशीचा रोल जेव्हा माझ्याकडे आला, तर याबद्दल मला सगळ्यात आधी आभार मानायचे ते श्रीयुत RD सामंत, उदय सामंत, नीलम शिर्के, आमचे प्रोड्युसर हे तिघं, आणि आमचं दिग्दर्शक अत्यंत हुशार असा प्रियदर्शन जाधव यांनी दूरदर्शनातूनच मला हेरलं की ह्याचं दर्शन मावशी म्हणून आता कसं दिसेल. त्यामुळे ते लोकांना प्रिय झाल्यामुळे ही मावशी प्रियदर्शनीय झालेली आहे इतकंच म्हणता येईल. पण श्रेय या सगळ्यांना जातं, आमचं मॅनेजर, त्या सगळ्यांना श्रेय जातं. आणि तसंच रसिक प्रेक्षकांना श्रेय जातं की त्यांनी ही मावशी जवळून पाहिली आणि त्यांना खूप भावली, आपली वाटली अशी. तर मी विचार केला की कसं काय आपण मावशी करू, कारण आपल्या आधी बऱ्याच लोकांनी ते करून ठेवलेलं आहे. बापूराव माने, त्यांचं मला नाही पाहता आलं, परंतु त्यानंतर मग मोहन जोशींनी पुण्यातून केलं होतं, ते मी पाहिलं होतं. त्यानंतर विजय चव्हाणांचं तर सर्वश्रुत आधीचं विजय चव्हाण आणि जे हो अनेकांनी पाहिलं, आम्ही पण तेच पाहिलं होतं नाटक. बरोबर बरोबर. नाही, आता त्याचं उत्तर देताना सुद्धा जेवढी थरथर होती त्याला गुणिले 100 थरथर तो रोल माझ्याकडे जेव्हा आला तेव्हा मला होत होती. पण कॉन्फिडन्स सॉलिड होता माझ्याकडे की नाही मी करू शकेन. आणि माझ्यापेक्षा हे निर्माते जे आहेत सामंत साहेब आणि प्रियदर्शन जाधव दिग्दर्शक, नीलम शिर्के यांनी माझ्यावर जो विश्वास टाकला, अरे तुला जमेल आहे कर. आणि बघ मी म्हटलं की एवढा जर विश्वास टाकतात तर आपण बघूयात करून. आणि येत नाही असं काहीच नाही, कोणाला प्रयत्न तर केलाच पाहिजे. पण तसं तू वासूची सासू मध्ये स्त्री भूमिका केली होतीस. हो, तसं मी वासू सासूला सासूची भूमिका केली होती. 3री घंटा नावाचं नाटक होतं, त्याच्यात मी बालगंधर्व साकारले होते. म्हणजे साकारले इन द सेन्स त्या वेळचा ती व्यक्ती, पण पद्धती वगैरे सगळं केलं होतं. पण ह्यातली मावशी ही म्हणजे एखादं नवीन नाटक लोकांसमोर आणणं की त्यांना ते कळणार की हा चौकोन असाच आहे. पण माहीत असलेलं नाटक लोकांसमोर हे इंद्रधनुष्य फारच वेगळं होतं. शिवधनुष्यापेक्षा इंद्रधनुष्य त्याला म्हणणं जास्त, कारण ॲट अ टाइम 7-8 रंग दाखवायचे तिथं. आणि लोकांना जी माहिती आहे त्या पद्धतीने साकारताना मी ती मेहनत घेतली. आता इतकी पॉप्युलॅरिटी कलाकार प्रेक्षकांना माहिती आहे, पण ऑनलाईन क्लिअर घेऊन येणारा स्ट्रगलर कलाकार लोकांना फार कमी माहिती आहे. तर तेव्हा तू आलास आणि ते नाटक हिट झालं, त्याबद्दल जरा सांगशील? खरं तर स्ट्रगल हा शब्द मला स्वतःलाच मान्य नाहीये. स्ट्रगल म्हणजे काय, शेवटी काम मागणेच ना. पण परमेश्वर कृपेने मला कुठेही काम मागायची वेळ आली नाही. अर्थात काम मागणं ह्यात गैर बिलकुल मी काही समजत नाही की माझ्याकडे हे येतं हे समजा समोरच्याला सांगितलंच नाही तर तो देणारच कसं आपल्याला.
म्हणजे मी नेहमी असा विचार करतो की अरे कित्येक लांबून कलावंत येतात शिवाजी मंदिराच्या समोरच्या कट्ट्यावरती. 4 तासात पोचतात गावावरनं, 8 तासात पोचतात, 10 तासात पोचतात. पण शिवाजी मंदिरचा कट्टा ते शिवाजी मंदिर एवढा रस्ता क्रॉस करायला अनेक वर्ष त्या कलावंताची निघून जातात. आणि त्यासाठी ऑनलाईन क्लिअर ही यशाची मोठी पायरी होती माझ्या दृष्टीने. कारण त्याचा रायटर मी, दिग्दर्शक मी, त्यात प्रमुख भूमिकाही माझी. पुण्यात तू गुंतला होतास, पुण्यात तुझी नाटकं चालू होती, मग मुंबईकडे कसा वळलास? खरं तर पुण्यामध्ये मी नोकरी करत होतो, त्यामुळे माझ्या 2 संस्था ज्या होत्या, एक बालनाट्य संस्था, एक मोठी नाटकाची संस्था, यामध्ये माझे नाटकांचे प्रयोग बऱ्यापैकी होत होते. पण तिथेच ते अडकून पडल्यासारखं मला स्वतःला न वाटता ज्येष्ठ समीक्षक आणि व्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकर यांनी मला एक दिवस सांगितलं की बाळसाती, तू इथे काही थांबू नकोस बाबा. तुझ्याकडे जी कला आहे ती अनेक लोकांपर्यंत पोहोचावी आणि ती लोकांपर्यंत न पोचणं हा प्रेक्षकांचा तोटा आहे. त्यामुळे तू त्वरित पुणे सोड आणि मुंबईला जा. आणि मला समजेना की असं काय बोलतात. ते म्हणे जा, तू मोतीलाल नावाचा नट आठवतोस का? म्हटलं हो, राज कपूर यांच्या चित्रपटात होता. आणि त्यांनी मला सांगितलं की तुला ते राज कपूरांनी ठेवलेली वडिलांच्या नावाची ट्रॉफी जी आहे, पृथ्वीराज कपूर 350 जणात पहिला आलेला बेस्ट कॅरेक्टर ॲक्टर, ती तुला मिळालेली आहे. म्हणजे विचार कर, स्वतः राज कपूर तुझ्याशी बोलले आहेत, त्यामुळे तुझ्याकडे ती कला आहे, त्यामुळे तू मुंबईत जा, नाही तर तुझ्या नाटकावर मी समीक्षा लिहिणंच बंद करेन. मग मी घाबरलो, कारण त्या काळात फक्त वर्तमानपत्रावरच प्रेक्षक यायचे का नाही हे ठरवत होते. आणि चांगली कलाकृती असेल लोक येतातच, त्यांना त्या वाचनाची आवश्यकता नसते. पण मी सापळ्यात सापडलो, त्यामुळे माझं मुंबईला येणं हे जसं माझ्या कुटुंबाने मला साथ दिली त्याच पद्धतीनं मंगेश तेंडुलकर हे नाव अग्रगण्य याच्यामध्ये मला घ्यावं लागेल की त्यांच्यामुळं मी आज मुंबईत काही का होईना अनेक संकटं पार करून, अनेक संकटांना तोंड देत देत मी आज इथं उभा आहे, केवळ कल्पनाशक्तीच्या बळावर. कारण इथं ज्यांनी मला आणलं त्यांचंही नाव योगायोगानं कल्पनाच असल्यामुळे हीच कल्पनाशक्तीने मारलेली भरारी होती असं मला वाटतं. पुण्यात तू नाटकं केलीस आणि ती खूप लोकप्रिय झाली. तुझी संस्था होती, नाट्य संस्था, त्याबद्दल खूप कमी जणांना माहिती होतं. तर काय म्हणजे ते एकतर काय, पुण्याच्या पुढे म्हणजे मुंबईत यायचं तर खर्च खूप इकडचा. बरं, पुण्याच्या पुढेच पश्चिम महाराष्ट्र सगळा असल्यामुळे कोल्हापूर, सांगली, सातारा, कराड, इचलकरंजी या गोव्यापर्यंत आम्हाला तिथं जाता यायचं. आणि तिथले पेपर त्यावेळी वेगवेगळे निघू लागले. त्यामुळे इथे मुंबईमध्ये जे नाट्यवर्तुळ होतं तिथंच फक्त चर्चा व्हायची की अरे हे असं एक नाटक आहे, सतीश सर नावाचा एक असा माणूस आहे बाबा, तो हे सगळं करतो, त्याची फॅमिली नाटकातली आहे, त्याचा भाऊ आणि तो मिळून तारेबंधू नावाची एक त्यांची नाटकाची कंपनी आहे. त्यामुळे ती चर्चा व्हायची. पण इथं ते कळायला प्रेक्षकांपर्यंत, बाकी आपल्या नाट्यवर्तुळ सगळ्यांना माहीत होतं ते. मग मी नाटकाची बसही घेतली होती, आमच्या पुण्याला घेतली होती, आता मुंबईतही घेतली मी. तर हे सगळं चालू असताना टूर पुण्यातच केलं होतं. टूर पुण्यात केलं होतं. टूर पुण्यात, शांतीचं कार्ड पुण्यात, वासूची सासू पुण्यात, आणि लक्ष्मीकांतजी माझे खूप जवळचा म्हणजे अगदी जवळचा मित्र आहे. त्यामुळे आम्ही आमच्या चर्चा नेहमी करायचो की मला हा रोल एकदा करायचा आहे, कर की म्हणायचा. आणि आवाजावच आम्ही बोलायचो, पण खूप एकमेकांच्या जवळचं आम्ही खूप असल्यामुळे शांतीचं कार्ड, टूर तेव्हा त्यांचं बिघडले स्वर्गाचे दार जेव्हा रात्री असायचं तेव्हा बालगंधर्वात, तेव्हा 5 वाजता आमचं टूर तिथं असायचं. त्यामुळे सगळी टीम वरनं येऊन ते काय चाललंय असं म्हणून खो हसायचे, आनंद लुटायचे त्याचा. तुझ्यात एवढी कला हे सगळ्यांना माहिती आहे, पण अजून एक कला आहे, तू सगळी वाद्य वाजवू शकतोस बरीचशी. ते कुठून आलं, शिकलास तू? माझी आई गायिका, माझी आजी कीर्तनकार, माझे मामा तबलजी. त्यामुळे घरामध्ये हे वातावरण होतंच. फक्त शिकायला कुठे गेलो नाही, बघत बसणे त्यांच्याकडे आणि ते पाहणे. त्यामुळे मग तबलाही वाजवायला शिकलो, आजी कीर्तन करायची तर पेटी वाजवायला शिकलो. मध्यंतरी माझ्या हाताला थोडी दुखापत झाली होती, त्यामुळे उजव्या हाताने जे मी सोर छेडायचो ते आता मला ते वाजवता येईना, म्हणून मी या हाताने पण मी शिकलो. त्यामुळे मी दोन्ही हाताने हेही करतो. त्यामुळे वाद्य मग एक सुरू झालं. मग मेंडोलिन, गिटार, माउथ ऑर्गन, कीबोर्ड, ड्रम, बोंगो, कोंगो, ढोलक, ढोलकी अशी सगळी. मध्ये ट्रम्पेट शिकायला एका बँडमध्ये होतो, पण ते नरड्याशी खेळ होता सगळा तो बँड ट्रम्पेट वाजवणं म्हणून, त्यामुळे ते जरा सोडून दिलं. पण बऱ्यापैकी वाद्य मी वाजवतो. तुझ्या मुंबईच्या प्रवासाबद्दल आणि अख्ख्या नाटकाच्या जीवनाबद्दल जाणून घ्यायचंय, पण त्याच्या आधी घेऊया एक ब्रेक. आणि ब्रेकला जाण्यापूर्वी तुझं एक गाणं जर मी नाही सांगितलं तर प्रेक्षकांना ते नाराज होतील, तर तू एक छोटंसं एक गाणं आम्हाला ऐकव. ठीक आहे. ब्रेक म्हणजे भुकेचाच एक टाइम असतो, तर साधारणपणे अशा 2 ओळी मी म्हणू शकेन, आवडल्या तर पहा.
पान रिकामे पोट रिकामे कुणाला नाही कळलेले, मासे द्या रे तळलेले, मासे द्या रे तळलेले, बांगडा सुरमई पापलेट फ्राय द्या, सोलकडी चांगली भात थोडा खाऊ द्या, आज भुकेने चित्त आणिक पित्त माझे खवळले, मासे द्या रे तळलेले, मासे द्या रे तळलेले. शो टाइम मध्ये पुन्हा तुमचं एकदा स्वागत. आपण बोलतोय सतीश तारेशी. सतीश, श्यामची मम्मी हे नाटक खूप गाजलं होतं त्या काळात, तर ते इतकं पॉप्युलर झालं. निर्मितीताई होत्या तुझ्या बरोबर आणि तुमची छान केमिस्ट्री जुळत होती, तर कसा तो अनुभव होता? अनुभव तो खूप झकास होता तो, कारण टेन्शन इतकंच होतं की मी त्यात निर्मितीताईंचा नवरा शोभेन का नाही एवढंच टेन्शन मला होतं. पण मला त्यांनी सांगितलं की अरे काय काळजी करू नकोस, असतं असं होतं. पण मुद्दाम मिक्स अँड मॅच घेतलं होतं असं मला नंतर जाणवू लागलं की असू शकेल असं म्हणून. आणि असाच तुडतुड्या फ्लेक्झिबल तो जसा सर्वसामान्य लोकांचे वडील असतात त्या पद्धतीने तो होता. तीच त्याची खरी खासियत होती. आणि मुळात तीच गोष्ट निघाली डोक्यातून म्हटल्यानंतर काम करायला सोपं खूप झालं. आणि तसं निर्मिती आणि मी आम्ही डबल ट्रबलपासूनच एकमेकांचे मित्र. आणि मग त्यानंतर तिने मला सांगितलं की असं असं आहे, तर मग तिच्यावर श्यामची मम्मी करताना अनुभव म्हणजे प्रत्येक ठिकाणी, म्हणजे मी तर त्या नाटकाबद्दल असं म्हणेन की हजारोच्या वर प्रयोग होणारं ते नाटक 100%. कारण आई ही अशीच, मुलगा हा 12वीत जाणारच, बाप हा असा, असे सगळं आहे. आणि ते आमचं खूप छान जमून आलं होतं त्याच्यामध्ये. पण दौरे त्याचे वाढू लागले, त्यानंतर बाहेर प्रयोग त्याचे होऊ लागले. मग प्रत्येक प्रयोगाला कोणतरी एक पाहुणा नवीन, तर मग त्यावेळी पणशीकरांची गाठ पडली कोल्हापुरात. त्यांना ते आवडलं. छान छान काम करतोस, अवसरा काम करतोस असं म्हणून कौतुकही झालं त्याचं. त्यामुळे प्रत्येक वेळी भेटणारी माणसं, कलावंत, नामवंत, गुणवंत आणि शिवाय रसिक यांच्यामुळे ते झालं. आणि लोकांना माझा रोल आवडला त्यातला. ओव्हरऑल खूप झाले ना प्रयोग? हो, तरी 400-450च्या वर त्याचे म्हणजे मी तरी केले असं मला आठवतंय. आकडा एक्झॅक्ट नाही सांगता येणार, पण तरी केले मी. पण जेव्हा विनोदी नाटक जेव्हा तू करतो, जादू तेरी नजर प्रशांत दामले होता, निर्मितीताई होत्या, मग कसं म्हणजे विनोदी नटाबरोबर जेव्हा काम करतो तेव्हा तो आपलं बरेच खाऊन टाकेल असं कुठेतरी? नाही, मला मुळात खाऊन टाकेल ही कॉन्सेप्टच नाही आवडत आहे. ते पण तेवढे तगडे नट नाही, कारण मी ना जुगलबंदी खूप बघितले. प्रभाकर पणशीकर, मधुकर तोरडमल, लक्ष्मीकांत बेर्डे, विजय कदम, म्हणजे उलट लोकांना बघायला खूप आवडतं. नाना पाटेकर, रीमा लागू, त्यानंतर फुलराणीमध्ये भक्तीबाई आणि सतीश दुभाषी, बबन प्रभू आणि आत्माराम भेंडे. म्हणजे लोकांना मॅच सारखं वाटलं पाहिजे. इकडनं आणि चेंडू ठोकला की तिकडनं तो हाणतो कसा, ह्यातच गंमत आहे. एकटा माणूस हे सगळं करू शकतो, नाही असं नाही आहे. ती कला पण देवाने प्रत्येकाकडे काही ना काही दिलेली आहे. पण लोकांना हा बोलला तर हा काय बोलेल असं असं. राजा गोसावी, शरद तळवलकर हे दोघं एकत्र असून सुद्धा मी काम केलेलं आहे त्यांच्याबरोबर. तसंच वसंत शिंदे आणि कुलदीप पवार एकत्र. म्हणजे या सगळ्यांवर काम करता करता आपल्यापेक्षा वरचढ ठरेल असं मला स्वतःला तरी मला कधी जाणवलं नाही. ज्यांना कोणाला जाणवत असेल तर मला माहिती नाही ते. तू ऍडिशन घेतोस असंही तुझ्याबद्दल म्हटलं जातं. ऍडिशन शब्द आता चांगल्या अर्थाने काही लोक म्हणतात, काही म्हणतात ऍडिशन म्हणजे पदरचं फार बोलतो. तू लेखक आहेस. पण माझं स्वतःच असं त्याबद्दल नियम आणि अटी मी मानून घेतल्यात स्वतःला की 2 वाक्याच्या मध्ये लेखकाला काय म्हणायचं असेल तर ते शब्दानेच व्यक्त केलं पाहिजे असं पाहिजे ना. आता मी बोलते तरी तुम्ही मान हलवता ना, ही ऍडिशनच आहे ना, की माझं बोलणं तुमच्यापर्यंत पोहोचलेलं आहे. नुसतंच मक्कासारखं मी बोलत राहिलो आणि कोणीच काय ऐकलं नाही तर लोक कसं ऐकायचं, इतकं बोलत राहतो मी तरी तुम्हाला काहीही कळत नाही आणि मी ही मजा काही वेगळीच असणार ना. पण हो, हां, ह्या ॲडिशन्स आहेत ना. पण काही नटांना असं वाटतं की आपण खूप बोललो म्हणजे खूप विनोदी काम केलं, तर नाही, असं माझ्या मते तरी नाही. माझं बुद्धी, माझं वय नाही, तेवढा अनुभव नाही. पण लोक रिॲक्शन करतात हे वाक्य बोलल्यानंतर हा काय बोललं, कारण लोकांसाठी संपूर्ण शरीराने आपण तिथे उभे असतो. सिनेमात क्लोजअपला घेऊन तेवढं फक्त नुसतं असं कळू शकतं आपल्याला, पण अख्खी बॉडी लँग्वेज बोलायची असते तिथं. त्याचवेळी शब्द पोचणं गरजेचे लेखकाचे, त्याचवेळी एक्सप्रेशन आपले आपण त्यांना दाखवणं, या ॲडिशनचे माझ्या प्लस बाजू आहेत आणि त्या लोकांना आवडतात. सतीश तारे बरोबरच्या गप्पा अशाच रंगत जाणार आहेत, पण आता घेऊया एक ब्रेक. पहा फक्त IBN लोकमत.
हे गजवदना वदना वदना नाचे गण अंगणा गणगणा नाचे गण अंगणा आधी तुझे नाम घेऊ मग सभेला उभे राहू आधी तुझे नाम घेऊ आधी तुझे नाम घेऊ मग सभेला उभे राहू पार्वतीच्या बाळा बाळा वाजीव ब्रह्मवीणा गणगणा नाचे गण अंगणा गण म्हणजे गणपती गण म्हणजे गणपती समाजाला गणपती राष्ट्राला राष्ट्रपती कुटुंबाला आमच्या आईचे पती हे तीन पती म्हणजे ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर या तिघांची आज्ञा नेटानं कोणी पाळली तर आयुष्यात कुणाला काही बी कमी पडायचं नाही पण हा यांच्या आधी मी जर कोणी पाऊल उचललं का गेलंच म्हणायचं खड्ड्यात ते पण धडामकन कसं क्या बात है सतीश पण तू नेहमी सगळं विनोदी पद्धतीने करत असतो त्यामुळे तुला गंभीर भूमिका कधी मिळाल्या नाहीत मी प्रत्येक भूमिका गंभीरपणेच करतो पण त्याची दखल गंभीरपणे फारशी घेतली गेली नाही याचं कारण असं की पुण्यात असल्यामुळे तिथेच सिरियस मी कालचक्र यशवंत दत्तांबरोबर काम केलं ती मौज एक सांगण्यासारखी अशी आहे की एक 77-78 वर्षाचा म्हाताऱ्याचा रोल होता आणि मी तो पाहिल्यापासून मला खूप आवडत होता दामू केंकरे गुरुजी आमचे ते रोल करायचे आणि मला खूप वाटायचं हा बाबूराव रोल आपल्याला मिळावा तर यशवंत दत्तांकडे मी गेलो होतो तर ते म्हणाले यशवंत दत्ताला बाबा म्हणायचे बाबा मी सतीश तारे असं असं आहे अरे हो ओळखतो मी तुला बालनाट्यात काम करतो प्राध्यापक जयंत तारेंच्या छान असतात तुमची नाटकं ते म्हटलं ते कालचक्र तुम्ही करताय नाटक जयवंत दळवींचं तर मला त्यात काम करायचं आहे तर लहान दिसशील तू झालं आमचा तिथंच बोऱ्या वाजला रात्री घरी आलो विचार केला डायलॉग पाठ केले आणि मेकअप केला माझ्या बाबांनी मला मेकअप केलं म्हटलं मला म्हाताऱ्याचा मेकअप करा माझ्या भावाने पण मला मेकअप केला आणि दुसऱ्या दिवशी तसाच बाबूराव मी 70च्या असाच गेलो आणि मी यशवंत दत्त आपणच का नमस्कार ते कालचक्र नावाचं नाटक तुम्ही करता तर मी एक असा कलावंत आहे तर मी तुमच्याकडे काम करू शकेन का मला काम द्याल का काही मी काम करेन अरे बाबूरावला मस्त आहे हा मी तेवढंच फक्त ऐकलं म्हटलं थांबा अजून काही गणित नको म्हणजे बाबूराव कोण आणि कॅरेक्टर आहे आणि बाबा यशवंत दत्तांची खासियत अशी होती की एखादा रोल कुठल्या वयाचा प्राध्यापकाचा असेल तर तो डॉक्टर असताना कसा करेल म्हणजे अनेक प्रकार ते करून दाखवायचे त्यामुळे मला ते खूप शिकायचं होतं त्यांच्याकडून त्यामुळे म्हटलं हे बाबूराव कोण मला कळेल का बाबूराव म्हणजे असं एक सैनिक असतात ते माजी सैनिक आहेत आणि ते असं आहे तसं आहे आणि मग म्हटलं मी वाक्य बोलू शकतो का म्हणून पुस्तक घेतलं आणि पाठ केलेलं बोललो अरे पाठ आहे तुझं सगळं आणि त्या नाटकात मला ती भूमिका जेव्हा मिळाली तेव्हा मी त्यांना सांगितलं आधी मी आलो तोच मी होतो आता आहे तोच मी आहे आणि त्यांनी ते चाणाक्ष नजरेने हेरलं होतं की हे मला माहिती होतं कारण योग्य असं आहे ते पण त्याचे प्रयोग तेवढ्यापुरतेच मर्यादित झाल्यामुळे इथे नाही येऊ शकलं ते एवढा हरहुन्नरी कलाकार पण त्याच्यावर बंदी असं सगळीकडे छापून आलं होतं चॅनलवर दाखवलं काय होतं ते खरं तर म्हणजे तसं काही नाही आहे म्हणजे नव्हतं नसणारही आहे एक उदाहरण द्यायचं झालं ना ते एखादा गायक आहे चांगला तो गाणं चांगल्यापैकी शिकून आलेला आहे लोकांसमोर सादर करतोय की आणि आकार घेतोय आता हा आकार समजा समोरच्याला आला नाही तर तो घेतो ती हरकत ना त्यामुळे हरकत समोरच्याने काय घ्यायची याला माझी काही हरकत नाहीये पण गाण्यातल्याच माणसानं हरकत घेणं हा त्याचा स्थायी भाव आहे आकार ज्याला गाता येतो त्यांनी कलावंताने आकार कुठल्याही कलेला देणं हा याचा स्थायी भाव आहे त्यामुळे गाणं कला हरकत ह्या सगळ्या एकमेकांशी निगडीत गोष्टी आहेत त्यामुळे लोकांना ज्या आवडतात ते पाहायला लोक निश्चित येतात त्यामुळे संधी हा शब्द खूप महत्वाचा आहे असं मला वाटतं आता मोरूची मावशी चालू आहे आता पुढे आम्हाला काय काय बघायला मिळणार आहे नाटक सिनेमा आता खूप बघायला मिळणार आहे कारण 6 नाटकाच्या माझ्या तालमी चालू आहेत आता आणि हो 6 नाटकाच्या तालमी आहेत त्यापैकी 2 डिरेक्ट मी करतोय त्यात कामही करतोय साईच्या साईत मी काम तर करतोच आहे आणि सई थिएटर्स नावाची आमची संस्था आहे कल्पनाचं नाव मगाशी घेतलं होतं मी त्या संस्थे ऑनलाईन क्लिअर ज्यांनी केलं होतं त्यांची 2 नाटकं मी करतोय आणि महेश मांजरेकर सर
त्यांच्याकडे मी आता हे जेव्हा लिहिलं मी मांजर सुमेकर, शाहरुख मांजर सुमेकर, तर तेही मला म्हणाले की तुझ्याकडे काय असेल तर मला सांग, आपण करूयात आणि छानपैकी सिनेमात सुद्धा बेस्ट रोल आपण करूयात. त्यामुळे लोकांना अपेक्षा माझ्याकडनं खूप आहेत आणि त्या मी निश्चित पूर्ण हे माझं कर्तव्यच आहे. शो टाइम मध्ये आज इतकंच, पण जाता जाता सतीश कडून आपण मोरूच्या मावशी मधलं एक गाणं ऐकणार आहोत. टांग टिंग टिंगाक टांग टिंग टिंगाक टांग टिंग टिंगाक टुम, बोला टांग टिंग टिंगाक टांग टिंग टिंगाक टांग टिंग टिंगाक टुम. मारुतीच्या बेंबीत शिरला बाई भुंगा, टांग टिंग टिंगाक टांग टिंग टिंगाक टांग टिंग टिंगाक टुम. आंब्याच्या झाडाला शेवग्याच्या शेंगा, टांग टिंग टिंगाक टांग टिंग टिंगाक टांग टिंग टिंगाक टांग. रावणाच्या दाढीला किती केस सांगा, चौकटच्या राणीला इस्पिकचा इंगा, आणि खांद्याची राणी खेळी टोणग्याशी पिंगा. पिंगा ग बाई पिंगा ग बाई पिंगा ग बाई पिंगा.